नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आज आपण खूप सुंदर अशी बॅगची डिझाईन बघणार आहोत. तर जसं स्क्रीनवर मी मापे दिलेले आहेत ना, त्याच पद्धतीने हे दोन्ही पीस मी कट करून घेतलेले आहेत. उंची 8 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 13 इंच अशी घेतलेली आहे. आणि ज्या फॅब्रिकपासून आपल्याला बॅग बनवायची आहे ते मेन फॅब्रिक पेपर कॅनव्हास आणि अस्तर हे एकमेकाला स्टिच करत मी उभ्या आडव्या रेषा आखत शिलाई मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हा एक पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि तो बरोबर आपल्याला वरची बाजू आणि खालची बाजू हे बरोबर लक्षात घेता आपल्याला त्यावर मापे टाकायचे आहे. तर अशा प्रकारे एक पीस मी हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे 2 इंचाचं माप टाकत चॉकने मार्क करून घ्यायचं आहे. आणि जिथे मार्क केलेलं आहे ना, तिथे सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे. रेषा आखून झाल्यानंतर फॅब्रिकच्या बघा खालच्या बाजूकडनं आपल्याला 5.5 इंच इतकं माप टाकायचं आहे आणि ते चॉकने मार्क करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मार्क करून झाल्यानंतर आपल्याला इथे सरळ एक रेषा आखायची आहे. सरळ रेषा आखून झाल्यानंतर तिथे 1 इंचाचं माप टाकायचं आहे आणि तिथे आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा गोलाकार आकार मी दिलेला आहे. तर अशा प्रकारे मापे टाकून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे एक पीस आपला कट करून झालेला आहे. त्यानंतर दुसरा पीस पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने ठेवत कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर इथे बघा बॅगचे आपले 2 भाग तयार झालेले आहेत. त्यानंतर एक भाग घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला 2.5 इंचाचं माप टाकायचं आहे. तर इथे बघा 2.5 इंचाचं मी माप टाकून घेणार आहे आणि तिथे सरळ रेषा आखून घेणार आहे. सरळ रेषा आखून झाल्यानंतर तिथे आपल्याला तो 2.5 इंचाचा भाग कट करून काढायचा आहे, कारण की तिथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर अशा पद्धतीने हा 2.5 इंचाचा भाग बघा मी कट करून घेत आहे. त्यानंतर इथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर इथे बघा चेन मी घेतलेली आहे आणि उलट्या बाजूने ठेवत चेन मी शिलाई मारून अटॅच करून घेणार आहे. त्यानंतर चेनला टॉप स्टिच पण करायची आहे. तर आतल्या बाजूला हा भाग फोल्ड करत त्या चेनवर मी टॉप स्टिच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने टॉप स्टिच करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये ही चेन आपली या बॅगेच्या भागाला लागून तयार आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने चेन अटॅच करायची आहे आणि फोल्ड करत टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे बॅगेचा बघा हा एक भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे चेन अटॅच करून. त्यानंतर एक्स्ट्राची चेन जी आहे ना, ती आपल्याला कट करून काढायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे रनर. तर अशा पद्धतीने चेनमध्ये बघा रनर मी ॲड करून घेतलेला आहे. तर बॅगेचा इथे आपला एक भाग बनवून हा तयार आहे. त्यानंतर बॅगेचा सेम त्याच आकाराचा आपल्याला अस्तरचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर हा चैनीचा भाग त्यावर ठेवत कडेनं आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर इथे कडेनं मी शिलाई मारून स्टिच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं अस्तरचं फॅब्रिक आहे ना, ते कट करून आपल्याला काढायचं आहे. तर अस्तर कट करून झाल्यानंतर बघा इथे आपला एक पॉकेटचा भाग बनून तयार आहे. त्यानंतर चैन घ्यायची आहे आणि याच्या वरच्या बाजूकडनं शिलाई मारत चैन अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे चैन अटॅच झालेली आहे, त्याचा एक भाग मी वेगळा करून घेत आहे आणि पुन्हा याला फोल्ड करत या चैनवर टॉप स्टिच मारून घ्यायची आहे. तर इथे मी या भागाला टॉप स्टिच करून घेत आहे. दुसऱ्या भागाला पण सेम त्याच पद्धतीने चैन अटॅच करायची आहे आणि फोल्ड करत टॉप स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे दोन्ही पीसेस आपल्या असे तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी त्या चेनमध्ये मी रनर ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने रनर ॲड करून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आयताकृती. स्क्रीनवर जी मापे मी दाखवलेली आहेत सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पीस कट करून घ्यायचा आहे 4 बाय 18.5 इंचाचा. त्याला पण मी मेन फॅब्रिक पेपर कॅनव्हास आणि अस्तर जोडून तयार करून घेतलेला आहे.
आणि त्यानंतर इथे बॅगेसाठी बघा मी बेल्ट तयार केलेला आहे। बेल्टची लांबी ठेवलेली आहे 47 इंच आणि रुंदी 1 इंच। अशा पद्धतीने हा बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे बरोबर बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने त्या चेनवर आपल्याला हा बेल्ट ठेवायचा आहे आणि शिलाई मारून तो बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला बेल्ट त्या चेनवर ठेवत शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे। तर खूप सुंदररित्या इथे हा बेल्ट बघा दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित स्टिच करून अटॅच करून झालेला आहे। त्यानंतर बेल्ट आपल्याला असा फोल्ड करायचा आहे आणि तिथे टाचण्याने आपल्याला तो बेल्ट फिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे ज्या वेळेस आपण बॅगला शिलाई मारू ना त्यावेळेस बेल्टमध्ये येणार नाही आणि व्यवस्थितरित्या बॅगला शिलाई मारून बॅग ही आपली तयार होऊन जाईल। त्यानंतर 4 बाय 18.5 इंचाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि बरोबर जसं मी व्हिडिओमध्ये हा पीस ठेवत सेट करत शिलाई मारून घेत आहे ना सेम त्याच पद्धतीने हा भाग आपल्याला या बॅगेला जोडून घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई मारत ही पट्टी या बॅगला आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे शिलाई मारून। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं ही पट्टी या बॅगला स्टिच करून अटॅच करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जिथे आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे त्यावर आपल्याला टॉप स्टिच करायची आहे। तर अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडनं मी या पट्टीवर टॉप स्टिच करून घेणार आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला या पट्टीला टॉप स्टिच करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही पट्टी जोडून झाल्यानंतर या पट्टीचा आपल्याला सेंटर पॉइंट काढायचा आहे। दोन्ही बाजूकडनं आपल्याला सेंटर पॉइंट कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बॅगेचा जो भाग आहे ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत त्या बॅगेच्या मध्यभागी आपल्याला कट द्यायचा आहे। दोन्ही बाजूकडनं सेम याच पद्धतीने कट द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉइंट एकमेकाला जोडत तिथे टाचणीने अटॅच करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना त्याच पद्धतीने हे दोन्ही पॉइंट आपल्याला एकत्र करत या बॅगेला शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला ही शिलाई मारून ही बॅग आपली तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बॅगेच्या एका भागाला बघा पूर्ण अशी माझी शिलाई मारून झालेली आहे। सेम त्याच पद्धतीने बॅगेच्या दुसऱ्या भागाकडनं पण आपल्याला सेंटर पॉइंट मॅच करत टाचणीने अटॅच करत या बॅगेला कडेनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। तर कडेनं बरोबर आपल्याला हे सेंटर पॉइंट मॅच करत या बॅगेला शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या एकदम फिनिशिंगमध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कट करत आपण इथे पाइपिंग देखील तयार करू शकतो। म्हणजे बॅगेचे जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ना ते निघले जाणार नाहीत। त्यानंतर बॅग ओपन केलेली आहे आणि जिथे टाचण्या अटॅच करून बेल्ट आतमध्ये फिक्स करून घेतला होता ते टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आणि बॅग ही आपली सरळ करून घेतलेली आहे। आणि इथे तुम्हाला मी बॅगेचा फायनल लुक दाखवत आहे। बघा किती सुंदररित्या एकदम स्पेसवाली बॅग आपली इथे बनून तयार आहे। तर अशा पद्धतीने खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही आपली बॅग बनवून तयार आहे। ती पण इथे आपण या बॅगेला 2 चेन अटॅच केलेल्या आहेत आणि इथे आपल्या बॅगेचे 2 पॉकेट बनले गेलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या ही चेन या बॅगला अटॅच झालेली आहे आणि किती छान असा लुक या बॅगेचा आलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीने ही सुंदर बॅग तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा आणि कशी बनली आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तर असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय टेक केअर। श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।